बंगालच्या उपसागरात एक कमदाबाचं क्षेत्र विकसित होत आहे आणि त्याचा आपल्या महाराष्ट्रावरती काय प्रभाव होऊ शकतो का? सविस्तर अपडेट पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ किरण वाघमोडे यूट्यूब चॅनल आणि हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेजवरती पाहतात. तर आत्ता आपण पाहिलं तर या ठिकाणी दक्षिणेकडील बंगालचा उपसागरात जो भाग आहे आणि शेजारील विषुववृत्तीय हिंदी महासागराचा भाग आहे, या ठिकाणी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आणि हवामान विभागाने सांगितलेलं आहे, की येत्या 48 तासात या चक्राकार वाऱ्यांपासून एक कमदाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे. आज 15 तारखेला भारत-पाकिस्तानची मॅच श्रीलंकेत जी होत आहे, तर त्याच्यावरती याचा प्रभाव होऊ शकतो का? तर सध्या श्रीलंकेमध्ये ज्या ठिकाणी कोलंबो आहे, त्या ठिकाणी पावसाची विशेष शक्यता दिसत नाहीये. ढगाळ हवामान आहे. झाले तर थोडेसे हलके थेंब होतील. पण पावसामुळे मॅच रद्द होणार नाहीये. मॅच या ठिकाणी आपल्याला पूर्ण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच येत्या काही दिवसांमध्ये हे जे काही कमदाबाद क्षेत्र आहे, ते थोडंसं पश्चिमेकडे सरकेल. श्रीलंकेच्या आसपास येईल, त्या भागांमध्ये पाऊस येईल. तमिळनाडूकडे सुद्धा यामुळे कदाचित पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबतच सध्या आपण महाराष्ट्राकडे पाहिलं तर उत्तरेकडचे कोरडे वारे हे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास ढगाळ वातावरण नाहीये. थोडंसं एखाद्या ठिकाणी हलकेसे ढग दिसत असेल, पण राज्यात पूर्णतः वातावरण कोरडे आहे. पावसाचे ढग कुठेच नाहीत. आणि लवकरच एक पश्चिमी आवर्त हिमालयन क्षेत्रावरती येईल 17 तारखेच्या आसपास. त्याच्याशी निगडीत चक्रवादळे राजस्थानवरती पाहायला मिळतील आणि त्यामुळे राजस्थानच्या आसपास मध्य प्रदेश, पंजाब हरियाणाच्या काही भागांमध्ये 17 आणि 18 तारखेला पावसाच्या गतिविधी पाहायला मिळेल किंवा त्या ठिकाणी गारपीट होऊ शकते. पण या सिस्टममुळे थोडेसे पश्चिमेकडील वारे वाहतील. त्यामुळे कोकणात जो काही अ, वेळा अगोदरच जे काही तापमान वाढलेलं आहे, तर ते थोडंसं पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता दिसते. 17-18 तारखेला कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमानात काहीशी घट पाहायला मिळेल. त्यामुळे मुंबईच्या आसपास जे काही तापमान वाढले, त्यापासून सुटका काही वेळासाठी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 2 दिवसानंतर पुन्हा ही सिस्टम पूर्वेकडे निघून जाईल. पुन्हा पूर्वेकडचे वारे राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये वाहतील. त्यामुळे पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी, मुंबईच्या आसपास तापमान वाढण्याची शक्यता आहे. आणि या सिस्टमचा जे काही वेस्टर्न डिस्टर्बन्स आले, त्या सिस्टमचा काय प्रभाव होईल? तर पाऊस नाही, मात्र नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि जसं सांगितलं की अरबी समुद्राकडे थोडेसे वारे वाहतील. त्यामुळे 17-18 तारखेला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये तापमान काहीसं कमी पाहायला मिळेल. पण त्यानंतर राज्याच्या फक्त मुंबईसह कोकणच नाही, तर राज्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा 17-18 तारखेच्या पुढे तापमान वाढेल. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाईल. जळगावचा भाग आहे, धुळे, मालेगावचा भाग आहे, सोलापूर आहे, सांगली आहे. तापमान साधारणतः 34 अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 34-35 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टीपासून दूर असलेले भाग जे अंतर्गत भाग आहेत, या ठिकाणी तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि किनारपट्टीला पुन्हा एकदा तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत किंवा 34-35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता राहील. आणि कमदाबाद क्षेत्राचा सध्या तरी कसलाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रावरती होईल अशी शक्यता दिसत नाहीये. ती सिस्टम आपल्या महाराष्ट्रापासून खूप दूर आहे आणि पश्चिमी आवर्ताचा सुद्धा त्याला प्रभाव होताना सध्या दिसत नाही. ते सुद्धा काही बदल झाला तर आपण आपल्या चॅनलवरती त्याच्याबाबतच्या अपडेट्स देत राहूच. अ, काही मॉडेल थोड्या दिवसापूर्वी चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपास पाऊस दाखवत होते. मात्र आता ती शक्यता सुद्धा मॉडेल्स दाखवत नाहीयेत. त्यामुळे सांगितलं की आत्ता जो अंदाज दिला जातोय, की खूप पुढचा अंदाज घेणं चुकीचं आहे. कालच्याही व्हिडिओमध्ये आपण ते सांगितलं होतं, की खूप लांबचे अंदाज सध्या अचूक नाही राहणार आणि ती सिस्टम जी आहे बंगाल उपसागरातील ती कुठे जाते त्यावरती सगळा अंदाज अवलंबून आहे. त्यामुळे पुढील अंदाज या आठवड्याच्या नंतरचा राज्यातील वातावरणात कसा बदल होऊ शकतो, तर त्याच्या अपडेट्स येत्या काही दिवसांमध्ये कळवण्यात येतील. हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनलवरती देण्यात येतील त्या अपडेट्स. तसेच साप्ताहिक अंदाज असेल तर या किरण वाघमोडे या YouTube चॅनलवरती त्याबाबतच्या अपडेट्स दिल्या जातील, की फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मग मार्च महिन्यामध्ये पाऊस कसा राहू शकतो किंवा जास्त पाऊस होईल का किंवा गारपीट होईल का? तर त्याचे अंदाज आपण येत्या काही दिवसांमध्ये पाहूयाच. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.